इथं करते मी ब्लाऊज कटिंग. तर अस्तरवाला ब्लाऊज आहे, खूप मोठा साईज आहे थोडंफार. आणि इथं मी कटोरी वगैरे अस्तर कटिंग केले. स्लीव्ज पण इथं पाहू शकता कटिंग केलेली आहे. आणि बॅक साईडचा पार्ट आणि फ्रंट साईडचा कटोरी वगैरे मी सगळं इथं पार्ट अस्तरावरती कटिंग करून घेतले. आता मी आणि फॅब्रिकवरती कटिंग करून घेतले, कारण हे अर्जंट ब्लाऊज द्यायचे. तर खूप लांबून ब्लाऊज आलेला आहे, तर अशा पद्धतीचं मी इथं कटिंग करून घेते. तर पाहू शकता ते कटिंग करून झालेला ब्लाऊज तो घेऊन गेल्या, मला काही तुमच्याबरोबर शेअर केलं नाही. पर केलं मी, सॉरी बरं का, केलं मी गेल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर पाहू शकता याचा माझा हा ब्लाऊज शिवून झालेला आहे. खूप छान आणि मस्त ब्लाऊज आहे. काठापदराच्या साडीमधला आहे, पैठणी साडीमधला आहे. आणि 2 टक्स कटोरी आहे. खूप मोठी साईज आहे. गळा पण छान व्यवस्थित मोठा काढलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे तुमच्यासाठी, पुढं बघतच राहा. तर पाहू शकता त्यांनी हे साडी एवढी भारी आहे ना, पैठणी. तुम्हाला तर माहितीच आहे आता ट्रेंड चालला ही आरीवर्कच्या ब्लाऊजचा आणि पैठणी साडीचा. खूप छान, मला तर भारी आवडली साडी. तुम्हा कुणाकुणाला आवडली ही साडी? खूप छान छान मस्त आहे. तर ह्याचा ब्लाऊज पण आरीवर्कचा आहे, पाहू शकताय, खूपच भारी. आणि अशा साड्या तुम्हाला आयडिया भेटेल म्हणून माझं दाखवायचं काम आहे. तुम्ही पण अशी साडी घेऊ शकताय, खूपच भारी. स्पेशल संक्रांतीसाठी ही साडी ब्लाऊज शिवण्यासाठी आलेली आहे. खूप छान छान साड्या आलेल्या आहेत, पण माझ्याकडे वेळ नाही एवढा दाखवण्यासाठी. तर खूप धावपळ चाललेली आहे त्यांनो. तर ही साडी तुम्हाला कशी वाटली? मी तर घेणारच आहे, तुम्ही पण घ्या नक्की. पण खूपच भारी आहे, मला खूपच आवडली आहे. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्कीच अशी साडी घेऊ शकताय त्यांनो. तर ब्लाऊज पाहू शकताय, हे बॅक साईडला येणार आहे आणि ही स्लीव्जला येणार आहे आपल्या इथं, पाहू शकताय. खूपच छान आणि मस्त ताईंनो. चला घ्या तुम्ही पण मग साडी. वाट